नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बेसन पोळी, तेही अगदी 5 मिनिटात आणि 2 टाईपमध्ये बेसन पोळी बनवणार आहोत. पोळीच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपली पोळी ही किती एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे. कुरकुरीत प्रकारची पोळी आपली तयार झालेली आहे. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. हे बेसन पीठ आपल्या घरच्या डाळीचं आणि बारीक गिरणीतून करून घेतलेलं आहे. हे विकतचं बेसन पीठ नाही. त्यानंतर यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. इथे मी लहान चमचा वापरलेला आहे. इथे आपण 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि क्रश करून ते देखील टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं हळद आणि थोडीशी हिंग देखील आपण वापरणार आहोत. चणा डाळ ही पचनासाठी जड असते, त्यामुळे आपल्या पोटाला कोणताही त्रास न होण्यासाठी इथे ओव्याचा आणि हिंगाचा वापर केला आहे. त्यानंतर 1 वाटी बेसन पिठासाठी आपण इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण इथे पीठ मिक्स करून घेणार आहोत. इथे 1 वाटी पिठासाठी मला 1 वाटी पूर्ण पाणी लागलं आहे. तुम्हाला देखील इथे तुमचं जर पीठ दाबून भरलेलं असेल तर इथे 2 चमचे किंवा 3 चमचे पाणी जास्त लागू शकतं किंवा इतकंच पाण्याचं प्रमाण अगदी योग्य होतं. त्यामुळे इथे मी त्यानंतर इथे थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे आपलं पीठ रेस्ट झालेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे ह्याची थिकनेस चेक करू शकतो. अगदी परफेक्ट थिकनेस आहे, त्यामुळे इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण मोजूनच वापरू शकता. अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे. त्यानंतर आपण गॅसची फ्लेम चालू करून घेतलेली आहे. तवा चांगला गरम झाल्यानंतर 1 पळी तेल टाकून तव्याला सर्व बाजूनी लावून घेणार आहोत. त्यानंतर इथे अगदी 2 चिमट खाण्याचा सोडा वापरलेला आहे. हे देखील आपण मिक्स करून पेल्याच्या साहाय्याने आपण पोळी पसरवून घेणार आहोत. तुम्हाला जर पोळी खूप जाड वाटत असेल तर चमच्याच्या साहाय्याने एकसारखी फिरवून एकसारखी करून घ्या. इथे मी चपातीचाच तवा वापरलेला आहे. तुम्ही नॉर्मल आपला डोस्याचा तवा देखील वापरू शकता. त्यानंतर इथे 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेले आहे. 2 मिनिटानंतर वाफ चांगली आल्यानंतर आपण ही पोळी आता उलटवून घेणार आहोत. अगदी इझिली पोळी पलटली जात आहे. अशा प्रकारे आपण पोळीला एकदम खरपूस भाजून घेणार आहोत. इथे थोडासा तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पोळीचा कलर किती छान आलेला आहे आणि पोळी आपली खूप खुसखुशीत झालेली आहे. सर्व बाजूनी एकसारखी भाजून झाल्यानंतर तव्यावरून काढून घेऊयात. मंद गॅसवर पोळी भाजल्यामुळे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी पोळी तयार होते. त्यानंतर उरलेल्या पिठामध्ये आपण 1 लहान कांदा, थोडासा टोमॅटो, अर्धा चिरलेला टोमॅटो आणि 1 मिरची बारीक चिरून टाकलेली आहे. थोडीशी कोथिंबीर देखील टाकली आहे. ही आपली दुसऱ्या प्रकारची पोळी आहे. अशाच प्रकारे आपण इथे कांदा टोमॅटो न घालता 1 कच्चा बटाटा जरी खिसून घातला तरी आपली पोळी अगदी खुसखुशीत होते. किंवा त्याचे छोटे छोटे पॅनकेक जरी तयार केले तर लहान मुलांच्या टिफिनसाठी खूप छान आणि टेस्टी बनतात. लहान मुलांना देखील खूप आवडतात. बटाट्यामुळे ही पोळी एकदम क्रिस्पी होते आणि इथे आपण टोमॅटो आणि कांदा वापरलेला आहे, त्यामुळे देखील आपली पोळी खूप छान लागते. तुम्ही मेथीची पाने देखील कापून टाकू शकता. अशा प्रकारे आपण ह्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. या एवढ्या पिठामध्ये माझ्या 3 पोळ्या झालेल्या आहेत. पोळीची साईज तुम्ही बघू शकता, थोडी मोठी साईजच तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण दुपारच्या जेवणात किंवा कोणतीही भाजी नसताना आपण ही पोळी तयार करू शकतो. इथे आपल्याला पोळी तोंडी लावण्यासाठी तसेच डब्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी पॅनकेक म्हणून देखील आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. अगदी 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. खायला देखील खूप छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.